पोर काय करते ती बाई हो बाई का टाकलं काहीतरी त्यांनी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्हाला ड्रॅगनमध्ये तणनाशक मारायचं आहे. हे गावात खूप झालं इथलं, त्यामुळे तिथलं तणनाशक मारायचं आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण पेरूमध्ये तणनाशक मारलं होतं, पण त्याच्यानंतर पाऊस आलता त्यामुळे ते कॅन्सल केलं होतं. मग आज मी इथं मारायचं स्टार्ट केलं या. तर चला, इथं एक पंप तर मारून झाला आहे, त्यानंतर थोडा नंतर ब्लॉग चालू केला आहे मी. आता इथं पंप हे सगळं भरून ठेवलं आहे, तर चला लगेच मारू. तर काय, चला आता मारा स्टार्ट केलेलं आहे. आता हे लवकर मारून घेऊ. आणि आज माझ्यासोबत यश पण आहे, तर त्याच्यासोबत मी मारत आहे आज औषध सगळं. चला. तर काय, जास्त आता औषधी मारून सगळं झालेलं आहे. आता थोड्या वेळ बसलोय कारण लय कंटाळा आलाय. इथं हे पंप हे ठेवल्यात आहे. मग आता हे सगळं परत हे गुंडाळायचं आणि मग जायचं घरी. आणि ह्याच्यानंतर माझ्या मित्रांनी एक सलूनची शाखा खोलली आहे, त्याच्या उद्घाटनाला पण जायचं आहे. तर हे थोड्या वेळ बसू आणि हे गुंडळून घरी जाऊ. तर काय, आता मी आणि माझा मित्र चाललोय त्या मित्राच्या सलूनच्या उद्घाटनाला. खरं तर आम्हाला उशीर झाला जाण्यासाठी. त्याचं उद्घाटन 10लाच होतं, पण आता सध्या 12 वाजले ते. आम्हाला उशीर झाला आहे. कमीत कमी त्याची भेट तर घेऊन येतो. तर चला, तिथं गेल्यानंतर मी पण तुम्हाला दाखवतो कसं सलून केलं आहे त्यांनी काय. तर गाईज, विषय असा झालेला आहे की आम्हाला काय त्याचं दुकान गावं नाही. त्याचं दुकान हुडकत हुडकत आम्ही या बंधाऱ्यावर पोचलो. तर हा बंधारा हा नीरा नदीवरती बांधलेला बंधारा आहे. आणि गाईज, त्यासमोर तुम्हाला जाळ्या दिसत आहेत, ते मासे पकडण्यासाठी असतात. त्या लवकर सकाळ सकाळी येऊन माणसं त्या जाळ्यांना खाली घेतात. ती मग मासं असतात ते असे वर जाण्यासाठी उडी आणतात आणि मग त्या जाळीत पडतात. तर चला, तुम्हाला दुसऱ्या बाजूने पण दाखवतोय तर कसं आहे ते. कसलं मासं असते ना बाबले ह्यात. ओ भाई, हे तर लय खोल आहे. तुम्हाला येत ना कॅमेऱ्यातनं नसेल दिसत, पण मग ॲक्च्युअल बघितल्यामुळे मला खूप खोल वाटते. तर चला बघू. बघा तिथं पोरं काय करते ती बाई ओ भाई का टाकलं काहीतरी त्यांनी. ओ भाई, त्या पोराचं टाकलं त्यांनी काहीतरी, असं डोक्याला हात लावून थांबले. ओ भाई, मारला आणला मारला. मी असंच चालत होतो नका मला हे काय दिसलं. तर एखाद्याचा चुकून यातनं मोबाईल पडला तर बाई तिकडे कोमातच झाले, डायरेक्ट पाण्यातनं वरनं खाली. तर काय, जस्टच आता आम्ही इथं पोचलो होतो. आणि बघा इथं तुम्हाला मी सलून दाखवतो. फुगे बिगे लावून सगळी सजावटी केलेली. आणि याचं उद्घाटन तर आधीच झालं होतं, आम्हाला फक्त उशीर झाला येण्यासाठी. तर आम्हाला इथं आल्यावर कळलं की इथला ओनरच गायब आहे. त्याला एक काम होतं त्यामुळे तो बारामतीला गेला आहे. आता आम्ही थोड्या वेळ वाट पाहतो, नाही तर आला तर भेटू, नाही तर जाऊ घरी. आता काय, तर काय, आता आम्ही त्याला कॉल लावला होता, पण तो म्हणला आणखीन अर्धा पाऊण तास लागेल. त्यामुळं आता म्हणलं चलाच, कारण परत आपल्याला पण लय उशीर होईल घरी जाण्यासाठी. तर त्याला म्हणलं आम्ही आता भेटू गावात आल्यानंतर. तर चला. तर गाईज, मी घरी पोचलेलो आहे. थोडा लवकरच आलो होतो आणि आल्यावरती झोपलो होतो कारण मला लय कंटाळा आला होता, त्यामुळे झोपलेलो. आणि आता गाईज आपल्याला इथं हे ब्लोअरचे सांगाडा जोडून वैरण आणायला जायचं आहे. मग वैरण आणले की कुटी करून गाईज, चला आता मी कपडे ही पण चेंज केलेले आहेत आणि ट्रॅक्टरला सांगाडा पण जोडलेला आहे. तर आता वैरण आणायला जाऊ आपण लगेच. वैरण आणली की कुट्टी करायची त्याची. चला. काय, सगळं वैरण भरून झालेलं आहे. आता आपल्याला घरी जायचंय. तर चला. गाडी आली. तर काय, जस्ट आता कुठे हे सगळं करून झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. काही कुठे सगळी झालेली आहे. आणि आता ह्यांना खायला पण झाली. ह्यांना खायला टाकले तरी वास 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 परत चालूच आहे ह्यांचं. गाईज, तर या विषयावर आपल्या आज इथं व्लॉग थांबू. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तर चला, बाय. तिथं जाऊन
बंद कर म्हणजे